चे 2-4 श्लोक जे आहेत शेवटचे फार महत्त्वाचे आहेत. अमृत, मृत, ईश्वर, सृष्टी यात अनन्य भावाचं जे चिंतन आहे ना ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. सांगतो तुम्हाला, कारण याचे समन्वय फार बिकट आहेत 9व्या अध्यायाचे. यांती देवता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्य. देवतांचं, देवाचं नाही हं, देवतांचं पूजन करणारे देवता लोकाला जातात. पितरांचं पूजन करणारे पितृ लोकाला जातात. भूताचं पूजन करणारे भूत लोकाला जाते. आणि माझं पूजन करणारे भक्त मला प्राप्त होतात. त्याच्यात एक पद महत्त्वाचं आहे. मद्याचिनोपि माम. माझे भक्त मला प्राप्त होतात, पण हे पद म्हणते त्यांचा पुनर्जन्म होत नाही. पितृलोकाला गेला पुनर्जन्म आहे, कोणत्याही लोकाला गेला पुनर्जन्म आहे. इंद्रादी वरुणादी देवलोकाला पुनर्जन्म आहे. माझे भक्त मला येऊन मिळाले की जन्म नाही रे अनेक. आणि निषेध नाही. हे बघा, श्रवण करताना एक लक्षात ठेवत जा. यांती देवतान या श्लोकात एक लक्षात ठेवावं लागते तुम्हाला. निषेध नाही केला आहे. पितरांच्या पूजेचा निषेध नाही आहे, देवतांच्या पूजेचा निषेध नाही आहे. परिणाम काय सांगतात. कारण ह्या सगळ्या पूजा सकाम भावानं होतात. आपण श्राद्ध, तर्पण, पितृ हे सगळं करतो की नाही, सकाम भाव आहे त्याच्यात. संतती सुखी राहावी, देवता लोकात मला सुख मिळावं म्हणून सकाम भाव आहे. भूत लोकात जाल, प्रेत भूत गणाची त्याला काही नाही. नियमानं पालन केलं तर तेही जाल, करू नये ते वेगळं झालं, कारण हे तमोगुणी पूजन आहे. आणि जो पुरुष सगुण, निराकार, साकार कोणत्याही रूपात, कारण हे कर्म करत असताना वासना नाही आहे आणि त्याला नको काही. त्याच्यामुळे गुणानुवाद, गाणे आणि ऐकणे हा समन्वय कशा करताय. पुढच्या श्लोका करता. पत्रम पुष्पम फलम तोयम. ज्ञानेश्वरी वाचताना एवढं लक्ष ठेवत जा की पत्र, पुष्प, फल हे कोणा करतात. आता तुमच्या घरी फुलं आहेत, पत्र आहे, तुळस आहे, सगळं आहे, तरी तुम्ही म्हणाल की बुवा नैवेद्य नाही दाखवायचा, पळीभर पाणी. तसं नाही आहे. त्याच्या आधी समन्वय कसा आहे. ज्ञानेश्वरी 24 या श्लोकाच्या आधीच यावावी लागते, मग समन्वय लाव. पत्रम पुष्पम फलम तोयम याच्यावर मग निस्सिम भाव उल्हासे मद अर्पावयाचे निमसे अशी ओवी आहे. पण श्लोकाच्या आधीची जीव आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. यालागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणाचे लोण उतरिजे, संपत्ती मधु सांडीजे, कुरवंडी करुनी मग निस्सिम भाव उल्हास. हे जर असेल तर मग पत्रम पुष्पम फलम तोयम. साधारण माणसाला परिश्रमा वाचून जल मिळू शकेल, पत्र मिळू शकेल, म्हणजे माझ्या पूजेकरता साधन जुळवण्याचं सायास करण्याचे काम नाही. भाव जर असेल त्याच्यावर पाणी चालते मला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे देव त्याच्याकरता उपाशी नाही आहे. तुम्ही पाणी द्याल तरच तो तृप्त होईल, तसं नाही आहे. कोणतीही वस्तू देवार्पण जेव्हा आपण करतो, पाप पुण्य देवार्पण करता येईल काय.
पुण्य करता येईल, पाप नाही करता येत. करता येईल, पण त्याच्या 100 पट होऊन तुम्हाला मिळेल. देवानी पांडवांना सांगितलं, धर्मराज तुम्ही आता हे अश्वमेधाधिक यज्ञ करता. कशा करता भारतीय युद्धांतर केलं त्यांनी. ती एवढी माणसं मेली, एवढं पाप, हे सगळं झालं. म्हणून पुण्य अर्चन करण्याकरता अश्वमेध करतो. मग सांगितलं खटाटोप करू नका. तुम्हाला वाटतं ना मला पाप घडलं, तुम्ही हाती पाणी घ्या आणि हे पाप मी तुला अर्पण केलं असं म्हणून ते पाणी माझ्या हातावर सोडा, तुम्ही झाले मोकळे. भीमाने सांगितलं कृष्णा हे भलतंच बोलणं झालं तुझं का? तुझ्या हातावर जर जे आम्ही तुला अर्पण करतो ना ते आम्हाला सहस्रपटीचं होऊन मिळते ना. आम्ही पाप जर तुझ्या हातावर टाकलं तर आम्ही पापरहित होऊ, पण ते पुढच्या जन्मात अनेक पटीनं होऊन आम्हाला भोगावं लागेल. म्हणून आम्ही असं करतो, अश्वमेध करतो. आणि अश्वमेधामुळे जे पुण्य आम्हाला मिळेल ते पुण्य तुझ्या हातावर सोडतो. असं चिंतनीय काही काही गोष्टी असतात. देव म्हणतात हा 9वा अध्याय फारच मार्मिक आहे. यत करोष यदस्नास यज्ञोस यदास यत यत तपस्या कौंदे तत्पुरुषोपदर्पणम. जुना तू जे जे कर्म करतो, जे खातोस पितोस, हवन करतोस, देतो घेतो, दान तप आदी सगळं मला अर्पण कर. दया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला. या सगळ्यांची एक माळच निर्माण करून घाल माझ्या गळ्यात. झालं समादर केलेला आहे. प्रत्येक कर्माचा भगवंतानी समादर केलेला आहे. तुच्छ कोणाला समजलेलं नाही आहे. अभिप्राय काय आहे? यज्ञ दान आदी हे अतिरिक्त जीवन निर्वाह आदी करता आहे. तुम्हाला भाजी पोळी जेवण्याकरता सायास नाही करावं लागत. तुम्हाला पुरणाची पोळी खायची, अर्धी वाटी तूप लागेल, त्याच्याकरता सायास. जो चाहेगा चूपडी सो बहुत करेगा पाप. ज्याला अगदी तुपात भिजवलेली पोळी लागते ना, ती पापा वाचून तूप नाही मिळणार का? ते संतवाणी आहे. भाजी भाकरी करता सायास नाहीत लागत. सत्तरंजीवर घोंगड्यावर झोपण्याला सायास नाही, पण 10,000चा पलंगण 12,000ची डनलॉप पिलो पाप करना पडेगा का? ते काय का तुम्हाला कळत नाही का? शुभाशुभ फले रैवम मोक्ष से कर्म वंदने ही. काय समस्त कर्म माझ्यात मी भगवंत म्हणून. कर्मबंधनांतून मुक्त व्हायचं असेल तर कर्म अर्पण करत चाल. म्हणजे तुला कशाय नाही लागणार. संन्यासयोग हे जे पद आहे ना, संन्यासयोग हे सांख्ययोग आणि ज्ञानयोगाचं वाचक नाही आहे. पण पूर्व श्लोकाचा समन्वय लागला तर देवार्पण करणं हा स्पेशल संन्यासयोग आहे. न्यास होतून त्याचं तुम्ही तुमच्याकडे काही ठेवत नाही ना, तुम्हाला कशा लागणार नाही. ही सवय पाडून घ्या. भिन्न भिन्न शुभ अशुभ कर्म जे जीव करतो त्याचे परिणाम भिन्न भिन्न आहेत. स्वर्ग आहे, नरक आहे, पशु पक्षी, माणूस योनी. ह्या योनीत जीवाचा जन्म होणं शुभाशुभ होय रे. काही शुभ कर्माची फळं आहेत, काही अशुभ कर्माची आहेत. पण माणूस दोन्ही प्रकारचे कर्म करतो. निश्चित हो, अगदी निश्चित दोन्ही प्रकारची कर्म करतो, कारण ती घडतातच. आता समूहम सर्वभूतेषु वरचा बोध गेला. माझा जो स्वभाव आहे ना तो सम आहे. न मे द्वेषोस्ति न प्रिया. हा सर्वभूत मात्राच्या ठिकाणी समभाव मी का ठेवू शकतो? व्यापक आहे म्हणून. मी तुम्ही नाही ठेवू शकत, व्यापक नाही.
साधू संतांना व्यापक व्हावं लागते. तुम्ही विराट व्हा, मग तुमची तुच्छ वस्तूकडे दृष्टी जाणार नाही. विराट, स्वतःला विराट करून घ्या, व्यापक करून घ्या. त्याच्यामुळे प्रिय अप्रिय नाही राहणार. मला कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही, पण जो मला प्रेमानं भजतो त्याच्याकरता मी प्रत्यक्ष प्रगट होतो. भजन्ति तुमां भक्त्या मैत्रीशापम. अप्रियाचा अर्थ असा आहे, सदाचारी आणि साधारण पाप्यांचा उद्धार. अरे ती कशाला सांगतो तुम्हाला, मी तर दुराचार्याचाही उद्धार करतो ना रे बुवा. अपिच्छेद सुदुराचारो, कोणाचा उद्धार नाही करत मी. पण त्याचा निश्चय असावा लागतो. कोणता? भगवान पतित पावन आहेत, पतिताला पावन करतो हा निश्चय. मी किती पापी असतो माझा उद्धार होईल, उद्धाराचा संशय नाही माझ्या काही. सुहृद, सर्वशक्तीना, परमदयाळू, सर्वज्ञता आहेच स्वामी. ह्याचा निश्चय जर त्याला झाला तर मग त्याचं पाप मुक्तीच्या आड येत नाही. भजन आपण करतो की नाही, सगळंच करतो, निश्चय नाही होत. अपिच्छेद सुदराचारो भवते मा. अरे हो, साधुरेव संबंध, पण क्षिप्रम भवती धर्मात्मा आहे ना, त्याला वेळ किती लागतो? वेळच नाही लागत. क्षिप्रम म्हणजे तात्काळ. शीघ्र धर्मात्मा झाला तो, आणि मग सदा राहणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. शांतीला प्राप्त नाही होत. शांती येते जाते, शांत अशांत होईल, परमशांतीत परिवर्तन नाही, परमशांत होत. आणि त्यात ती चतुर्थी आहे, नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त नष्ट होत नाही. कोण म्हणतो? देव म्हणतात अर्जुना तू म्हण की माझा भक्त नष्ट होत नाही. रे वा, गीता तू सांगून आला, मला काय सांगायला लावतं? माझा भक्त नष्ट होत नाही, तू तुझ्या अनुभवानं सांग. भगवंताच्या अरे विणा ओलावून आला, एक डोळा आहे तर एक डोळ्यांचं पहा, एक डोळा आहे ना, विण्यावर गळून राहिली धार. पापयोन हा स्त्री वैश्य शूद्र विशेषण आहे. तर त्याचं थोडं चिंतन करावं लागेल, कारण या 9व्या अध्यायाचा शेवटचा जो श्लोक आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. लास्ट बट वन मा मी पार्थ. अरे ते पिस्यू पाप येऊन या स्त्री वैश्यता शूद्र असते, याला काही दुसरं म्हणायचंच नाही. अडाणी असतो, स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, चांडाल असो, सकाळच येथे आहे अधिकार. चांडाल आधी कोणी असो, तो मला शरण आला की परमगतीला प्राप्त झाला. पूर्ण विश्वास असल्यानंतर आता गतिर्भरता प्रभू साक्षी मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. किम आणि पुन्हा 2 शब्दाचा प्रयोग आहे श्लोकात. त्याचा भाव असा आहे की अत्यंत दुराचारी ठीक आहे, चांडालादी नीच सगळं ठीक आहे, पण माझं भजन करून तुम्ही संसाराचं भजन करता, परिणाम दुसरा पाहता. भक्त हा हे पद आहे. भक्त हा याचा संबंध राजर्षी आणि ब्राह्मण याच्याशी आहे. कारण भक्तीमुळे त्यांना परमगतीची प्राप्ती निश्चितच होते, पण ज्यांचा अधिकार नाही त्यांनाही होते, हे विशेष. याकरता मग मनमना भवमत बघतो, लास्ट आहे. मनमना भवमत बघतो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवै मम आत्मान. आता भव एक क्रिया आपण सगळ्या ठिकाणी लावून घ्या. मनमना भव, मद्भक्तो भव, मध्याजी भव. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. मनमना शब्दावर माऊलीची उभी आहे.
तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकत, माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, मद्याची चोख याचे नाव. तू यज्ञ म्हणजे तूप जाळणारा संविधान ते नाही, त्या यज्ञाचा संबंध नाही. माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, त्याची आहुती दे संकल्पाची, कारण संकल्पात पुढे विकल्प आहे. मद्याची चोख, पवित्र यज्ञ हाय याची नाव. सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वलोक महेश्वर, सर्वातीत, सर्वमय, सर्व 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 परमात्मा. आणि दोन गोष्टी मधुर आहेत. देवाचं सौंदर्य साधन आहे, मधुर सौंदर्य आहे. सौंदर्य वेगळं, मधुर सौंदर्य देव सोडून कोणाचंही नसतंय. तू ऐश्वर्याचा समुद्र आहेस, तू प्रेमस्वरूप आहेस. त्याच्यामुळे जीवाची परमगती एकमेव तू आहेस. परमगतीला कोण प्राप्त होईल? आपण मंदिरात जातो, विग्रह भगवंताची मूर्ती यथाविधी यथावत पूजन करतो. सुविधा असेल तर घरीही इष्टदेवाची मूर्ती आपण बसवतो, विधीपूर्वक श्रद्धा करतो. तुम्हाला पांडुरंगाची मूर्ती घरात बसवायला हरकत नाही, विष्णू कृष्णाची कोणाची बसवायला हरकत नाही. पण एक लक्षात ठेवत जा, घरात बसवणारी मूर्ती धर्मशास्त्राप्रमाणे 11 इंचाच्या वरची चालत नाही. मंदिरात किती फुटाची बसवा, घरात देवघर करायचं असेल मूर्ती प्रतिष्ठा 11 इंच, त्याच्यावर नाही बसवायची. साकार निराकार रूप, देवाचे चित्र, पट, कापडाचा रस, काय तुम्हाला एक आलंबन लागते. स्वरूपच भगवंताचं मधुर रूप असं आहे की तुम्ही चित्रासमोर जरी बसले तरी तुमचं मन ओढलं जाईल. आणि आत्मा शब्द मन, बुद्ध आणि इंद्रियासहित शरीराचं वाचक आहे. आत्मा नाही घ्यायचा. शरीरही लागेल, मन, बुद्धी हे सगळं लागेल, इंद्रिय सगळं सगळं. मनुष्य शरीरात प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो का? आता नान्य हा असेल तर होतो, अनन्य असेल तर होतो, नाही तर मग होण्याचं कारण नाही. कशाही अवस्थेत फक्त भगवंताचं चिंतन करा. कशाही अवस्थेत म्हणजे कसं काय? माणूस भागवत म्हणते दुःखात चिंतन करतो, नाही नाही, सुखातही चिंतन करा. जो सुख में सुमरन करे सो दुःख आहे को होय. सुखात स्मरण करत नाही म्हणून दुःख आहे ना. लक्षणं आधी येतीची आहेत ना. प्रचंड शक्तिमान परमात्मा आहे. 10व्या अध्यायात 11व्या अध्यायात जरा विशेषता निर्माण झाली आहे. का झाली? त्यात एक सूची आलेली आहे, सूची. कारण 10वा अध्याय विभूती योग आहे. 125 विभूती येत आहेत. ह्याच्या जवळजवळ 1.5 एकनाथी भागवतात आहेत. विभूती म्हणजे काय? ज्या देवतेत तुमची रुची आहे, शंकराचं भजन करील, विष्णूचं करील, देवीचं करील, गणपतीचं करील, सूर्याचं, रुची कशात आहे तुमची? विष्णोत्तर धर्म या ग्रंथात रोचेश या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. थोडासा नवीन शब्द आहे तो त्या ग्रंथात. ज्या देवतेत तुमची रुची आहे, ज्यात प्रवृत्ती आहे, त्याच्याकरता रोचेश. त्याच्यात 221 प्रकार सांगितले आहेत. या ठिकाणी जवळ 125 विभूती आहेत. लोकदेवता कोण आहेत?
अध्यात्म दृष्टीने याचं महत्त्व आहे काय असेल तर कसं आहे, यांती देवतान देवान पितृने, ते तुम्ही आत्ता ऐकलं. पितृव्रत, हा व्रत म्हणजे काय? देवव्रता, पितृव्रता, हो देवव्रता, ठीक, देवाचं. व्रत म्हणजे काय? पारिभाषिक शब्द आहे तर काय, कोणत्याही देवता विशेषाची भक्ती आणि पूजा, त्याला व्रत म्हणतात. आम्हाला जे एकादशीचं व्रत आहे म्हणजे का विशिष्ट देवतेची पूजा, नियम. आता मह नामक लोकोत्सव झाला. अजिष्णीय महाभारतात अनेक उत्सवाची नावं आहेत. गिरीमह, रैवर्तकमह, ब्रह्ममह आदी पर्वात हे सगळं आलेलं आहे. म म्हणजे उत्सव, उ म्हणजे ईश्वर, स म्हणजे प्रगटीकरण. ईश्वराचं प्रगटीकरण म्हणजे उत्सव. अर्जुना, आदित्यात मी विष्णू आहे, कारण द्वादश आदित्य आहेत. ज्योतीत मी सूर्य आहे, मरुतात मरीची आहे, नक्षत्रात चंद्रमा आहे, वेदात सामवेद आहे, देवतात इंद्र आहे, इंद्रियात मन आहे, भूतात चैतन्य आहे, रुद्रात शंकर आहे, यक्षात कुबेर आहे, 8 वसूत अग्नी आहे, पर्वतात मेरू आहे. हे 125. पितरात आर्यमा आहे, ज्याला पितृतर्पण आपण पूजा करतो ना, आर्यमा नावानं पितराला आहुती द्यावी लागते. त्या सगळे आले. बंधन करणारा यम आहे. विद्येत मी अध्यात्मविद्या आहे. छंदात गायत्री आहे. हे सगळं तुम्ही नेहमी वाचता, तुम्हाला माहीत आहे, ज्ञानेश्वरी वाचताना. आता हे जे इंद्र, सूर्य, विष्णू, वरुण, गंधर्व आदी हे सांगितले आहेत नाही, यात देवलोकाला मान्यता सिद्ध होते. मग देवलोक आहेत काय? हिंदू धर्म एका महान ईश्वराची सर्वतोपरी सत्ता मानतो. सत्ता आहे, राजा आहे, त्याची सत्ता आहे. पण राजा एखाद्या माणसाला फाशी द्यायला जात नाही, पकडायला जात नाही. त्याचे अंश, सत्तेचा अंश असणारी व्यक्ती जाते. एक शिपाई तुमच्याकडे आला, त्याच्यात त्या सत्तेचा अंश आहे राजाचा. चांडाल फाशी देतो तसं नाही देत, त्याचा अंश सत्ता असावी लागते. याकरता ह्या देवता आदी ज्या तुम्हाला वाटतात ना, हे लोक म्हणजे त्याचं मंत्रिमंडळ देवाच्या सत्तेचं. इंद्राकडे डिपार्टमेंट वेगळं, यमाकडे वेगळं, वरुणाकडे वेगळं. हे जे मंत्रिमंडळ आहे, दिक्पाल आदी सगळेच आले त्याच्यात. हे त्याचं मंत्रिमंडळ असल्यामुळे देवतांतराची आपण उपासना करतो. कारण तुम्ही डायरेक्ट राजापर्यंत जात नाही ना, डायरेक्ट चीफ मिनिस्टरकडे जाता काय? तुम्हाला कोणाच्या तरी द्वारा जावं लागते, 5-7 टेबल पास करावं लागतात, मग तुमचा कागद तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून यांनाही तृप्त करावं लागते ना. यांची पूजा म्हणजे त्यांची तृप्ती, पण लाच नाही ते. नाही नाही नाही, माने न तृप्तीर न तू भोजनेन. यांची पूजा देवाला आवडते, कारण त्याचे गण आहेत, सगळे त्याचे सेवक आहेत. तुमचे दासीचा दास करून ठेवायचा काय अर्थ आहे? देवाला दास आवडतो, पण दासाचा दास फार जास्त प्रिय आहे. देवाची सेवा करतात, पगार नाही देत काही मंत्रिमंडळ, नाही नाही, निर्वासन सेवा आहे. म्हणून त्यांची जीवानी केलेली पूजा देवालाही आवडते आणि त्यांनाही आनंद होतो. 11वा अध्याय विश्वरूप दर्शनाचा. पुरुष आणि प्रकृती अनेक संज्ञा आहेत. मोठ्यात मोठं प्रमाण ऋग्वेदाचं पुरुष सूक्त. त्या ठिकाणी विराट पुरुषाचं मन चंद्रमा असं म्हटलेलं आहे. चंद्रमा दिवस विराट पुरुषाचं मन चंद्रमा, नेत्र सूर्य आहे, मुख इंद्र, अग्नी, प्राण वायू, नाभी अंतरिक्ष, मस्तक द्युलोक, पाय पृथ्वी, कान दिशा.
हे सगळं ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाच्या 90पासून 13वा आणि 14वा मंत्र आहे. विराटाचा अर्थ काय? महिमा किंवा समष्टिगत विश्वात्मक रूप. कारण विराट रूप आहे म्हणून थोडं सावधान आहे का. विराटाचा अर्थ आहे महिमा किंवा समष्टिगत विश्वात्मक रूप. जी मूल वैदिक विद्या आहे, सृष्टीविद्या आहे, त्याची कल्पना आहे. विश्वाचं निर्माण करणारे प्रजापती, पती आहेत ते प्रजेचे. त्याचे 2 रूप आहेत, एक अनिवृत्त आणि दुसरं अपरिमित, अमूर्त आणि अनंत. अनिरुक्त म्हणजे अमूर्त, अपरिमित म्हणजे अनंत. मृत्तिकेत घट आहे, दिसत नाही, पण मृत्तिकेत घट असला तरी न दिसूनही निर्माण होतो. व्यक्ताव्यक्त पाहावं लागेल ना. आता अपरिमित, अमूर्त आणि अनंत, दुसरं निरुक्त, परिमित, मूर्त, शांत, अव्यक्त, व्यक्त, हे सगळे रूप आहेत. कारण हा विचार का करावा लागतो? विराट म्हणून दर्शन विराटाचं आहे. काय काय दिसतं तुम्हाला? ही पुरुषाची सत्ता आहे. पुरुष आणि प्रकृती सम्मिलित झाल्यानंतर विश्व निर्माण झालं. आर्य समाजाचा जो ठपका आहे शिवलिंगावर, तो या मुद्द्यावर आहे. आपण वेगळी पार्वतीची प्रतिष्ठा करत नाही. शिवलिंग बसवलं की त्यात पार्वती समाविष्ट आहे. वेगळी मूर्ती बसवतात ते शहाणे नाहीत, कारणच नाही काही. गणपती बसवा, पार्वती नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की लिंग जे आहे हे लिंग आहे आणि खालची योनी आहे. हे प्रजापतीनं निर्मितीचं साधन केलेलं आहे. बरोबर आहे ते तसं, पण हा भाव त्यात नाही आहे. त्यात जे शिवस्वरूप ब्रह्मस्वरूप धरलेलं आहे त्याच्यावर काहीही टिकत नाही, राहत नाही, हा भाव आहे. प्रकृतिरूप भाव खालचा ठीक आहे, पण शिवलिंगावरून किती चोपडं असते. मोहरी टाकली तरी राहत नाही, पाणी टाकलं तरी राहत नाही, ते काहीही टाक पकडून ठेवत नाही. ते संज्ञा आहेत त्या. सहस्रशीर्ष, सहस्राक्ष, सहस्रपाद, पुरुषच आहे. प्राकृत जगत तर दशांगुलच आहे ना हो. पृथ्व्या तेज वायूपासून प्रकृतीपर्यंत दशांगुल. अव्यक्त आणि व्यक्ताचा परस्पर संबंध बस एवढंच धरायचं. पुरुष प्राकृत जगतात व्याप राहून 10 अंगुल शेष राहतो, प्रकृती नाही राहत. स्थिरचर व्यापुनी अवघा दशांगुले उरला. हे बोट म्हणजे अंगुल नाही, नाही नाही, तसं नाही आहे. अधह त्याला अवर म्हणतात. पुरुषाची सत्य सगळ्याच्या वर आहे. त्याच्या असामान्य शक्तीचं दिग्दर्शन आहे. स्वधाशक्ती. पुराणाने याला क्रीडा किंवा लीला म्हटलेलं आहे. चाइल्ड प्ले, कृष्णाची बाललीला. बाललीला म्हणजे काय? बाळक्रीडेवर तुकोराचे 100 भंग आहेत. स्वधा पुरुषाची माया किंवा स्वधाशक्ती, स्वतः निर्माण केलेली शक्ती, त्याच्यामुळे लीला किंवा क्रीडा होऊ शकते. त्या शक्ती वाचून लीला क्रीडा होत नाही. याला विश्व म्हणा, आयदर ऑर विराट म्हणा तुम्ही. विश्वाची संज्ञा विराट आहे. वेद त्याला महिमा म्हणतात, दुसरं काही नाही. एतावानस्य महिमा असं वेद म्हणतो. अर्थात एवढं मोठं जगत स्थूल सूक्ष्म रूपानं हे सगळं पुरुष किंवा ब्रह्म याचा महिमा आहे. हा महिमाच विराट प्रकृती आहे. फॉलो हा महिमा विराट पुरुष नाही, हा महिमा विराट प्रकृती आहे.
आणि म्हणून त्या अनंत पुरुषाचा संकेत तत् आहे. आणि हे विश्व इदम सर्वम तत् त्वमसी. ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस, तत्त्वमसीचा सरळ अर्थ आहे. हा हा वैदिक विश्वाचा जन्म होतो, तेच विराट आहे. ततो विराट जायते वैदिक सृष्टी. विद्येनुसार महद्ब्रह्म, गीतात त्याला योनी म्हटलेलं आहे. मम योनिर महद्ब्रह्म, ते पुढे सांगू आपण. संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति य तासा ब्रह्म मद्योनिं बीजप्रद. 14व्या अध्यायात. म्हणजे ईश्वर आपल्या भीतर ज्या विराट विश्व आदिला जन्म देतो, ही प्रचंड शक्ती आहे. देव सोडून शक्ती आहे सगळ्यात, प्रचंड शक्ती नाही आहे. आणि त्या शक्तीद्वारा वस्तुतः शक्ती सीमित असते. रूप रस गंध सगळ्यांची शक्ती सीमित आहे. आपला डोळा आहे माझा, हा त्या तिथपर्यंत पाहतो, मैलभरावरचं पाहत नाही. देव पाहतो. देवाच्या प्रत्येक रोमावर अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी. प्रचंड शक्तीचं प्रमाण आहे. प्रत्येक प्राणी भौतिक सगळे सीमित आहे. देव सोडून सगळं सीमित, असीमित परमात्मा. आणि ही ईश्वराची जी प्रचंड शक्ती आहे, हे प्राणी किंवा 23 तत्व धारण केलेला एक शरीर, पुतळा. पुतळा आहे मातीचा. त्यात जलही आहे, मृत्तिकाही आहे, आकाशही आहे, वायूही आहे. मातीचा पुतळा, पंचभूत आहेत त्याच्यात. माती के पुतले काहे बिसारा हरिनाम. बुद्धी आणि अहंकार, मनाचे 3 शक्ती. शरीरधारी पुतळे रचून विश्वरचना हे एक सौम्य अंग आहे. सीमित मात्र आहे आपली. त्या शक्तीचा अंश आपल्यात आहे. विश्व संपूर्ण ज्ञान कधी होतच नाही. मस्तकाचं विस्फोटन झालं असतं. हे ज्ञान सगळं जर आपल्या बुद्धीत डोक्यात असताना स्फोट झाला असता याचा, फटाक्यासारखा, बॉम्बसारखा. कोण म्हणतो? याचं प्रतीक आहे हुमफट. कुठे वापरता शांताराम? हुमफट याचा उच्चार कधी करता? कुठे गेला? कधी करता? असं नाही चालत. आपण जेव्हा हवनयज्ञ करतो, विशिष्ट मंत्राचा उच्चार करतो, त्याच्यानंतर हुम फट असं म्हणावं लागतं मोठ्याने. अरे तीच तर गंमत आहे. का म्हणावं लागते? त्याचा काय कारण काय आणि त्याचा अर्थ काय? आपले जे नेत्र आहेत ना, थोडंसं किरण आहे त्याच्यात, थोडीशी ज्योती ग्रहण करू शकतात. जर सहस्र अनंत किरण जर आली असती तर काय झालं असतं? चक्षुची सत्ता नसती राहिली, नष्ट झाली असती. त्याप्रमाणे कान, त्याप्रमाणे जीभ, सगळं. विश्वाचा जो महानाद आहे, कानी घालून या बोटे नाद जे पहावे. मुसलमान नमाज पडतात ना, कानात बोटं घालतात. ती दुसरं कारण आहे. नमाजात एकाग्रता व्हावी. बाहेरचं डिस्टर्बन्स ऐकू नये. पण आपण जे कानात बोटं घालतो तो नाद पाहतो. शरीरात रक्ताविसरणाचा जो नाद आहे तो दोन्ही कानात बोटं घातल्यावर आपोआप तुम्हाला ऐकू येईल.
तो नाद ज्या दिवशी ऐकू येणार नाही त्याच्या 9व्या दिवशी कुठलाही माणूस असेल तर मरेल. कानी घालून या बोटे नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. महानाद आहे तो. श्रवणाची जी शक्ती आहे, भूक किती लागते तुम्हाला? 200 ग्रॅम खाता झालं. भीमाची भूक होती 10 किलो खात असेल, पण सीमा आहे त्याला. पण विराट पुरुषाच्या मुखात जे गेलं ते किती गेलं? भीष्मही गेले, द्रोणही गेले, अभिमन्यूही गेला, कर्णही गेला. काय स्वरूप अत्यंत सीमित आहे. तुमचं मन एक फार मोठं यक्षासारखं आहे, राक्षसासारखं नाही आहे. राक्षस तर तुम्ही तुमच्या बिहेवियरमुळे, वागणुकीमुळे सिद्ध होता, पण यक्ष आहे तुमचं मन. आणि यक्षात शक्ती फार असते. तुम्ही डिस्टर्ब करता त्याला, छेडछाड म्हणतात त्याला. डिस्टर्ब करू नका मनाला. बस अर्जुनाची स्थिती अशी आहे, यक्षरूपी मनाला छेडलाय त्याने. माझ्या मनात युद्ध करण्याची इच्छा नाही आहे. अनेक प्रकारानं भगवंतांनी समजूत घातली, विभूतीपर्यंत आले, सब झालं. हे मन रूपी यक्ष एक उत्कट नाटक समजा तुम्ही याला. अरे तू विस्तार जाण, महत्व, सगळं झालं. शेवटी देवाने विचार केला की मी यथार्थ माझं स्वरूप याला दाखवावं. एकदम प्रगट केलं आणि बोलले. एकदम प्रगट बोलल्यावर अर्जुन मग हसला. त्याने सांगितलं, भगवंता, शारदेची त्याला कोण लागते? शरद ऋतूतल्या चांदण्याची किरणं वेचायला चकोर लागतो. कावळा कसा काय वेचणार आहे? हंस कसा वेचेल? तुम्ही माझ्याकडून हे वेचायला लावता, मला दृष्टी, मला काय दिसणार आहे? त्याची ओळख काय? बस एवढंच अर्जुन बोलले आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाली. ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली. रोज तुम्ही ऐकता प्रवचनात, दिव्य दृष्टी प्राप्त झाली म्हणजे काय झालं? तुमचा जो सीमित चर्मचक्षू आहे ना, तो आश्चर्यमय रूपाला पाहायला समर्थ नाही आहे. दिव्य रूप पाहायचं असेल तर दिव्य चक्षु लागेल. दिव्य रासलीला पाहिजे असेल तर गोलोकातून आणलेली दिव्य भूमी लागेल. इथे या प्लॅटफॉर्मवर, स्टेजवर नक्कल करता तुम्ही रासलीलीची. इथे रासलीला होत नाही, कारण त्याला दिव्य भूमी पाहिजे. रासलीला ही दिव्य लीला आहे. दिव्य लीले करता दिव्य भूमी, दिव्य रूप पाहायला दिव्य चक्षु. मनच देवता याची. ऋग्वेद म्हणतो, देवम मनः कुतूहली प्रजाताम. मनाची जी शक्ती आहे ना, मनाची शक्तीचं इनफॅक्ट दिव्यचक्षु आहे. दिव्यचक्षु काय? हा चक्षु नाही, मनाची दृष्टी हा दिव्यचक्षु आहे. अर्जुनाजवळ महती मनशक्ती असं देव बोलले. आतून बाहेरून व्यापलं सगळं. ओवी कशी आहे माऊलीची? विश्वरूप दर्शनानंतर अर्जुन वाच, तुझ पाहता एकादियाकडे, परमाणुही एकला कोंडे, अवकाशू पाहत असे तरी न सापडे ऐसे व्यापिले तू. कैसे व्यापिले? तुझ पाहता एकादियाकडे, परमाणुही एकला कोंडे. परमाणू तर किती लहान आहे बरं. त्याच्या पुढे अवकाशू पाहत असे तरी न सापडे. आकाश नाही सापडत. ऐसे व्यापिले तू. कैसे व्यापिले? ऐसे. आकाशाचाही पत्ता नाही. दिव्य दृष्टी आहे. विराट रूप, ईश्वरी रूप प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. अहो आश्चर्यम, आश्चर्याचं स्थान आहे, जो अनंत आहे.
अनेक मुख, अनेक नेत्र, अनेक देवता, अनेक लोक. चमक फार आहे. सहस्रो सूर्य, विजेप्रमाणे अग्नी, काय असेल नसेल. तर एवढ्याशा डोळ्यानं हे कसं काय शक्य आहे? तुमची बुद्धी केवढी आहे? किती बाय कितीची आहे? प्रत्येकाची कितीची आहे? रेषेची व्याख्या काय? रेषेची व्याख्या अल्जेब्रात बीजगणितात व्याख्या अशी आहे की ज्याला लांबी आहे पण रुंदी नाही ती रेषा. रुंदी ग्रहण न करता रेषा ओढून दाखवा. इम्पॉसिबल. काही ना काही रुंदी ग्रहण करावी लागेल की नाही? म्हणजे थोडा अर्थ लावावा लागेल. अर्जुन म्हणतात संसारच फिरून राहिलाय सगळं, माझी स्थिती काही ठीक नाही. हे अत्यंत विराट रूप पाहिल्यावर म्या कालखंज वदिले तुला प्रतापी एकलेनी घातला पाडा. उत्तर गोग्रहणाच्या वेळेला भगवंता मी एकटा होतो, एकटा. सगळं कौरव सैन्य होतो, काय सगळ्यांचा पराभव करा. एवढा मी शूरवीर थरथर कापून राहिलो तुझं रूप, घाबरलो मी. काय लगेच अरे तुझे दात आहेत की चेष्टा आहेत? तुझ्या दातात आलेल्याला चावतीच नाहीस तू, तसाच घेऊन राहिला. द्रोणाला चावलं, भीष्माला चावलं, कर्णाला चावलं. काय आहे काय? बाबा मी विनंती केली, मला पश्चाताप आहे. हे एवढं भयानक पाहावं लागेल असं वाटलं असतं तर विश्वरूप दाखव असं बोललोच नसतं. आता मुख लावलं वासरनं, पाना सोडलं ते गाईनं. कारण वासरू आहे ना, अर्जुन म्हणजे वासरू. अहो अर्जुनाची ये पाती जे परिसने या योग्य होत ती कृपा करून संती अवधान दे. आता काय? अरे काल आहे मी, काल संहार करतो लोकांचा. अमृत्यू सतश्चामर्जून 9 अध्याय पहा. आज रणभूमीत आपण आलो की नाही, या युद्धभूमीत हे सगळे एकत्र झालेले राजे तुला दिसतात ना? अरे मेलेले आहेत. यांना मी खाल्लं, आता तू मुडदे मारशील. तू कशाला का भीती आहे? तुला हे मुडदे लोटून द्यायचे आहेत फक्त हातानं. पाहिलं ना माझ्या मुखात? त्यांना कोणी खाल्लेलं आहे? अमृत्यू मी काल आहे, मी खाल्लेलं आहे. कंप सुटला शरीराला, बोलताही येत नव्हतं काहीच. काय अर्जुन म्हणतात मी तुला समजू शकलो नाही. अर्जुनाचा पश्चाताप. भगवंता आता कृष्ण म्हणतच नाही, ते भगवंता म्हणतो. का रे प्रमाद माझा प्रमाद आहे का तुम्ही? सखेती मत्वा प्रसवम यदु. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयन वापी. प्रमाद घडलं माझ्याकडून. मला वाटलं माझा सखा आहे, मला वाटलं माझा संबंधी आहे. तुझ्याबरोबर खेळलो, तुझ्याबरोबर जेवलो, तुझ्याबरोबर झोपलो. याच्यापेक्षा मोठा प्रमाद काय असू शकतो? कृष्णा क्षमाही मागण्याची लायकी माझ्यात नाही आहे. पिता ज्याप्रमाणे पुत्राला, मित्र मित्राला, प्रियतम ज्याप्रमाणे आपल्या प्रियला क्षमा करतो ना, बस त्याप्रमाणे तुम्हाला क्षमा करा एकदा फक्त. कारण मी अतिशय घाबरलेलं आहे. माझं मन, मी घाबरलो म्हणत नाहीत, माझं मन घाबरलेलं आहे. म्हणून मी पाया पडतो तुझ्या, पहिलं चतुर्भुज रूप धारण कर, हे आवर. काय अर्जुनाची ही स्थिती आहे. व्याकुल मन आहे. आश्वासन दिलं त्याला, अर्जुना तुझ्याकरता नाही मी दाखवलं आहे, तुला मी जे रूप दाखवलं ना ते माझ्या प्रसन्नतेकरता दाखवलं आहे, लक्षात ठेव. आणि बळीभद्राला जे दाखवलं नाही, लक्ष्मीला जे दाखवलं नाही, ब्रह्म्याला जे दाखवलं नाही, ऋषीला नाही, मुनीला नाही, तपस्व्याला नाही, नाही इंद्राला नाही, चंद्राला. कारण हे रूप पाहण्याचा अधिकारच नाही कोणात, तो फक्त तुझ्यात. आता अर्जुनाला कुठे बसवलं? कोणाचा अधिकार नाही, कोणाला दाखवलंच नाही. वेद
वाचा की स्वाध्याय करा की दान करा की तप करा, पण माझं हे रूप पाहण्याचा अधिकार निर्माण होतच नाही. घोर आहे मला कळलं, पण तू भिवू नको, घाबरू नको. तू असं समज, त्याच ज्या सौम्य रूपाची तुला आवड आहे ना, ते ह्याच्यातूनच निघते. ह्याचं दुसरं रूप आहे. बापू महात्मा पुन्हा भगवान चतुर्भुज झाले आणि सौम्य रूप धारण केलं. मग भिलेला अर्जुन स्थिर झाला. काय सांगितलं? झालो स्थिर. का? अरे ते माया आवरलीतून हे रूप पाहून एकदम स्थिर झालो. आता माझी घबराट बिबराट गेली. मी अर्जुन आहे आत्ता मला कृष्ण दिसून राहिला. ते म्हणतात, अर्जुना असाधारण भक्तीनं माझं हे परमरूप दर्शनीय नाही, जाणलंही जात नाही. म्हणून मी काय बोलू तुला, साधारण भक्तीनं नाही, असाधारण भक्ती असेल तर माझं हे रूप पाहण्याची क्षमता येईल. म्हणून मी तुला सांगतो, तू माझा असाधारण भक्त हो. मला परमदेव समज, माझ्याच करता सगळी कर्म कर आणि कोणत्याही प्राण्याकरता द्रोह असेल तर त्याग कर त्याचा. शेवटचा श्लोक आणि 9व्या अध्यायाचा शेवटला श्लोक 70% सारखे आहेत. शांत आहेत अर्जुन. शंका निर्माण होईल की नाही? तू मला 2 रूपं दाखवले आहेस, विराट रूप आणि हे आता चतुर्भुज रूप सौम्य. मला तर पंचायत पडली आता. कारण अव्यक्ताचं भजन करू की व्यक्ताचं करू? आवड माझी या रूपावर आहे. आणि तू मला गावंढळ म्हटलं आहेस. गावंढळ आहेस तू. एवढं मोठं रूप आहे ते तुला आवडलं नाही, पुन्हा मला सौम्य रूप धरायला लावलं म्हणून गावंढिया हा शब्द वापरला. गावंढळ माणूस, एवढं रूप दाखवलं तुला, एवढं प्रकट करायला साधारण सायच आहेत काय? तू म्हणतो मला आवडणं नाही, पुन्हा सौम्य झालं. सगुण निर्गुण पूजाच पळून घ्यावी लागेल. साक्षात सगुणेश्वर त्याच्यात मन लावा, कारण त्याची उपासना करता येते. ज्याच्यात मन श्रद्धा हे सगळं आहे व्यक्त आहे. अव्यक्ताची उपासना ध्यानद्वारा कराल, पण ते सुलभ नाही, फार कठीण आहे. आणि तू अव्यक्त व्यक्त या भानगडीत पडूच नको ना रे भाऊ. मी सांगतो ऐक फक्त. कारण निराकाराची उपासना त्याचं फल आहे, तेच सगुण भगवंताच्या उपासनेचं फल आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? भक्तीचं लक्षण पुढे सांगितलं. कारण असाधारण, हे बा भक्ताचं लक्षण नाही आहे, असाधारण भक्ताची लक्षणं आहेत. बरं, मी तुम्हाला विशेष सांगून राहिलो, ते मार्मिक हेच आहे. 12व्या अध्यायाची भक्त लक्षणाचे अतिउत्तम श्लोक आहे ते सगळे. हे कोणते आहेत? हे कोणत्या भक्ताची लक्षणं झाली? ती असाधारण भक्ताच्या लक्षणाची व्यवस्था सांगितली. असाधारण, एकदम असाधारण. कारण 11व्या अध्यायाचं सुदूरशिरम रूपम दृष्ट्वाच यन्मन नित्यम दर्शनकांक्षिणा. नित्य दर्शन घडू शकतो तू माझ्या या रूपाचं. विराट रूपाचं नित्य दर्शन नाही घडत ना तुला. आत्ता दाखवलं, जन्मात, कोणत्याच जन्मात पुन्हा नाही. अनन्य प्रेमी आहेस तू, याच्याकरता मी तुला रूप दाखवलं. दुसरं काही तू. आणि मग मी तो तुम्हाला सांगितलं ना, तो 34वा आणि हा 55वा. मत्कृत कर्म मत्परमो मद्भक्त संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस मामेती पांडव. हा मुकुटमंडी श्लोक आहे 55वा 11व्या अध्यायाचा. अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्याच करता संपूर्ण कर्मकार्य करतो, माझ्या परायण आहे, माझा भक्त आहे, आसक्तीरहित आहे, संपूर्ण भूतमात्रात वैरभाव विसरून समभावाचा आहे, काय दुसरं काय सांगणार आहे तो?
54व्या श्लोकापासून याचा समन्वय आहे. आणि 12व्या अध्यायात एवं सततयुक्ताय आहे ना, तर अर्जुनाचा प्रश्न आहे ना, तर मी कसं वागू. देव म्हणतात ये तू सर्वाणी कर्माणी मयी संध्यस्तमत्परा, आणि मग म्हणतात तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मग मयव मना दुसरे 12वा अध्याय अमृतरूप आहे. लक्षणं कोणती आहे ती? लक्षण भक्त लक्षणाचा आरंभ आहे अद्वेष्टा सर्वभूतानाम येथून. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धिर्यो म भक्त समे प्रिया यस्मान्नो देते लोकांनी. हे सगळं हर्षामर्ष भयद्वेगी अति अप्रतिभ आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो भक्त समय यो न वृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशिव परित्यागी. हे सगळी लक्षणं सांगितली. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानशीत तुल्य निंदा स्तुतिर्मोनु संतुष्ट येन के अनिकेत. श्लोकात पद जरा विचित्र विचित्र आहेत. अर्जुना ये तू धर्म्यामृतम युक्तम पर्युपासते श्रद्धा. शेवटी श्रद्धा. आता काही याची पद आहेत. परमिष्ठाला पाहून संतुष्ट माणूस असतोच, कारण बाहेरच्या वस्तूचं एक आकर्षण वेगळंच आहे. परमात्मा अंतर्वस्तू आहे. देव आणि माणूस. माणूस फक्त वाणीनं बोलतो काय, मनाने बोलतो. देव बोलतच नाही खरं म्हणजे. सगुण होतो तेव्हा बोलतो. सर्वस्व भगवंताला अर्पण करणे, सर्वस्वात सगळं आलं. समशत्रू तुल्य निंदा. अरे अनिकेत म्हणजे अर्थ काय हो? अनिकेत म्हणजे ज्याला घर नाही दार नाही राहायला नाही तसं नाही. अनिकेत म्हणजे जे दिसते ते सगळं तुमचं आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात तुम्ही एक घर सोडलं की जगातली सगळी घरं तुमची होतात. तुम्हाला तुमचं सोडावं लागते एक. म्हणजे तुमचं जे ताब्यात नाही हे माझं घर हे सुटलं की मग प्रत्येक घर तुमचं आहे. मग काही प्रश्नच राहत नाही ना. सुख दुःख हर्ष शोक भक्ती एक द्वारा बुद्धीद्वारा परमेश्वराचं स्वरूप जाणलं जातं. पूर्वार्ध आणि उत्तरार्धात दोन्ही गोष्टी सांगितल्या. भक्ताकरता सर्व शक्तिमान आणि सर्व आधार आणि परमदयाळू. बस दुसरी प्रिय वस्तू नाही. तुमचा पुत्र असो पत्नी असो मित्र असो सर्वशक्तिमान आहे काय, सर्वाधार आहे काय, दयाळू आहे की परमदयाळू आहे. याकरता मामेकम. सर्वस्वात फार काही काही येते. आता ही जी लक्षणं आहेत ना त्यात भक्ताचा महिमा वेगळा आहे. ज्ञानाला प्रत्यक्ष दर्शन नाही होत, भक्ताला देवाचं प्रत्यक्ष दर्शन होते. मग काय करावं लागेल? सगुणोपासना केली की प्रत्यक्ष दर्शन होते. निर्गुणोपासनेत दर्शनाची व्यवस्थाच नाही. ही जी लक्षणं आहे ती त्या लक्षणानं युक्त तू माझा भक्त हो, असाधारण भक्त हो आणि असाधारण भक्ती कर. संपला 12वा अध्याय. मग इदम शरीरम कौंतेय क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानसहित क्षेत्रज्ञ प्रकृती आणि पुरुष. आता प्रकृती की मूल प्रकृती या वेळ खाऊन गेले जास्त. त्याच्याकरता प्रकृती मील प्रकृती समन्वयाने मी तुम्हाला सांगतो. 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार थोडा कठीण आहे. प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रमयव एतद्व्यात ठीक आहे. 13व्या अध्यायात डीप चिंतन काही विद्वानांनी केलं आहे. त्यात नेपाळ आणि काश्मीर
आणि बंगाल ह्या 3 प्रतीत एक एक श्लोक जास्तीचा आहे. हे अभ्यास का करताय? तुमच्याकरता नाही आहे. 3 प्रतीत फक्त, नेपाळची प्रत, काश्मीरची प्रत आणि बंगालची प्रत. प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रज्ञ मेवच एतद्वैतु इच्छामि ज्ञानम ज्ञेयम च केशव. हा श्लोक कुणी संशोधन केला आहे? एक बेलवेकर नावाचे संशोधन आहे, त्या बेलवेकरांनी घातलं आहे आणि त्यांनी स्पष्ट खुलासाही केला आहे त्याचा. थोडं स्मरण ठेवावं लागेल. हा जो विचार आहे ना, हा विचार नव्यानं देवाने अर्जुनाला नाही सांगितला, जुनाच विचार आहे. जो क्षेत्राला जाणते, क्षेत्र म्हणजे शेत, इदम शरीरम, हे शेत आहे तुमचं शरीर, आणि यात या शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ बसला आहे. समष्टी क्षेत्रज्ञ आणि व्यष्टी क्षेत्रज्ञ फार प्राचीन आहे. गीता उपनिषदाचं सार असल्यामुळे उपनिषदात जे आहेत तेच महाभूताने अहंकारो बुद्धिर व्यक्तच एवचे इंद्रियाणी दशकम प्राणेंद्रिय झालं. क्षेत्राची व्यवस्थाच झाली, त्याची व्याख्याच झाली. आणि वेदांतशास्त्र ब्रह्मसूत्र यात गीता हे प्रमाण झालं त्याला. जे ब्रह्मसूत्रात आहे, जी उपनिषदात आहे तेच गीतेत आहे. याकरता त्याचा वेगळा परिचय द्यावाच लागत नाही. ब्रह्मसूत्र शॉर्ट फार आहेत, उपनिषदाचे मंत्र एवढे शॉर्ट नाही आहेत. ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या पादात आधीचे जे 13 सूत्र आहेत त्यात पंचमहाभूत याचा विचार केलेला आहे. पंचदशीत पहिलं प्रकरण काय आहे? नाटकद्वीपात काय आहे? आता पंचायत आली की नाही. नाटकद्वीपात वगैरे जे आहे ते जाणण्याकरता पंचदशीचा पहिला अध्याय पहिल्यांदा कळावा लागतो. सूक्ष्म विचार आहे. 14व्या सूत्रात प्रतिसंचार कालात असं सांगितलेलं आहे. तर ब्रह्मसूत्र फार मोठं नाही आहे, पण सूत्र याचा अर्थ अल्प अक्षर भव्य अर्थ, त्याला सूत्र म्हणतात. अक्षर एवढीशी पण अर्थ फार मोठा, ही व्याख्या आहे सूत्राची. दार्शनिकांनी तर्क आणि वितर्काद्वारा विस्तृत उहापोह याचा केला. अनुसंधानाचा विषय झाला, आपला भक्ताचा विषय नाही. म्हणून गीतेत महाभूतानंकारो बुद्धिर्व्यक्तेवच, महत अहंकार 5 तन्मात्रा, 23 तत्वाचा विकास, विचार नाही आहे, विकास आहे 23 तत्वाचा. महत ज्याला बुद्धी म्हणा तुम्ही, मन, स्थिर, विज्ञान, संज्ञा वगैरे. अहंकार 5 तन्मात्रा, कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5, महाभूत, हे सगळं. तुम्हाला काही गरज नाही याची. या देवी सर्वभूतेषु चैतन्यत्य विधीयते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, हा मंत्र वेगळा आहे. नमस्तस्यै 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 नमो नमः हा वेगळा आहे. पण या देवी सर्वभूतेषु चेतनेत्या विधीयते हा श्लोक देवी महात्म्याचा आहे. अरे देवी महात्म्यात चेतना विष्णूची मायाशक्ती असा आलेला आहे. प्रकृतीचे 7 अवयव आहेत, 3 गुण आहेत. पंचतन्मात्र अहंकारला प्रतिकूल आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुण वैकारिक बुद्धी किंवा मन, वैकारिक बुद्धी, बुद्धी नाही म्हणजे सत्वगुण. रजोगुण म्हणजे तेजस, प्राण, अहंकारासहित. सत्वगुण अहंकाराला धारण नाही करत, रजोगुण करतो. तमोगुण म्हणजे तामस, पंचमहाभूत किंवा ज्याला आपण विशेष म्हणतो. बुद्धीचं नाव महद्धरा. म्हणून 14व्या अध्यायात वैकारिकाचं वर्णन आहे, बुद्धिमनाचं आहे, तेजसाचं आहे, तमोगुणाचं आहे, रमोगुणाचं आहे. आणि म्हणून हे 3 गुण टाका गुणातीत्वा असं शेवटी आलेलं आहे. आता प्रकृतीचं आवरण म्हणून एक क्लिष्ट आहे जरा.
ज्ञान आणि अज्ञानाचं विवेचन. 13व्या अध्यायावर किती किती लिहिलं आहे माऊलीनं, किती लिहिलं आहे. कोणीच नाही लिहू शकलं एवढं लिहिलं. 13व्या अध्यायाला विशाल करून टाकला. मान अहंकार नसणं, दंभ पाखंड नसणं, अहिंसा, शांती, क्षमा, आर्जव. अरे हे वाचूनच तुम्हाला आनंद येईल याचा. मी तुम्हाला 10-5 मिनटात काही नाही सांगू शकणार. 13वा अध्याय वाचा घरी गेल्यावर. अनासक्ती काय आहे आणि तुम्ही कसं राहावं. उदास उदास म्हणजे माऊली म्हणते ज्याप्रमाणे तुम्ही प्रवासात आहात, एक माणूस तुमच्याबरोबर आहे, त्याला दिशेला जायचं आहे, कुठे हागायला मुतायला जायचं असेल, त्यांनी गाठोडं ठेवलं की बाबा मी हे गाठोडं ठेवलं, 10 मिनटात येतो. तो गेला. त्याच्या गाठोड्याविषयी उदास आहे की नाही तुम्ही. तो येऊन त्याचं डोक्यावर घेऊन चालायला लागला, तुमचा काय संबंध आहे काय. हे खरं औदासीन नाही. त्यात काय आहे तुम्हाला घेणं देणं नाही. कुणाचा काही संबंध नाही तुमचा. या क्षेत्रज्ञ पुरुष जो आहे तो ह्या सगळ्या गुण वर्णना काय जाणणार आहे. झालं दुसरं काय. गीताकार पुरुष आणि प्रकृती ह्या दोघांना अनादितत्व म्हणतात. अनादितत्व दोघांना मांडतात. पण प्रकृतीकडे कायम टिकाऊ अनादित्व आहे काय. श्लोक अनादित्वात निर्गुणात परमात्मा यम अव्यय शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. पुरुष झाला का अनादि आहे, पण न करोती न लिप्यते. तो फक्त साक्षी आहे, काही करत नाही, कशाने लिप्त होत नाही. म्हणून विवेकाचा जो मार्ग आहे तोच एक मार्ग याच्या करता आहे. ध्यानयोग असो, आत्मदर्शन होईल, त्यानं सगळं होईल. आत्मदर्शन म्हणजे नेत्रानं दर्शन नाही, अंतःकरण दर्शन आहे. आकाश सूक्ष्म आहे, सगळ्या ठिकाणी आहे, कोणाच्या बंधनात येत नाही. त्याचप्रमाणे आत्मा व्यापक आहे, कुणाच्या बंधनात येत नाही. फक्त शक्ती न करोती न लिप्यते. 14वा अध्याय पुन्हा मग गुण. गुणाचं विवेचन आहे, आवश्यक आहे. गुण आवश्यक. वेदात प्रकृती शब्दाचा प्रयोग कुठे मला तरी नाही दिसला. अथर्ववेदात सोडून द्या, पण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदात प्रकृती हा शब्द नाही आहे. पण त्याच्याकरता महत, माता, योनी हे शब्द आहेत. वेदाची भाषा जरा कठीण आहे. प्रकृती हा त्याचा अर्थ झाला, पण महत, योनी आदी हे शब्द वापरलेले आहेत. विराज माताही म्हणतात तिला, दुसरं काय आहे. वैषम्य आहे. प्रकृतीचा क्षोभ झाल्यावर निर्माण झालं सगळं. गीताकार म्हणतात कर्माची संज्ञाच रजगुण आहे. रजक कर्मणी भारत. कर्माचं स्वरूप राग आहेच. राग म्हणजे आसक्ती. सत्वगुण प्रकाश रूपाय आनंद तुम्हाला देतो वगैरे, पण सोन्याची वेडी आहे ही. 3 गुणाची लक्षणं सरळ सरळ आहेत. स्पष्ट परिभाषा गीतेने त्याची दिलेली आहे. मनाची वृत्ती या 3 गुणात राहते. प्रत्येक व्यक्तीत जन्मभर राहतात. एखाद्याच्या ठिकाणी सत्वगुण मनात आहे आणि मेला, तो दुसऱ्या जन्मात त्याच परिस्थितीत त्याला हा गुण मिळतो आणि जन्म होतो. निर्मल ज्ञान. रजोगुणाच्या भावात जर मेला, पुढच्या जन्मात कर्माच्या मार्गात पडतो, कर्मकांडी होईल. तमोगुणात मेला, शरीर सुटलं, मोहग्रस्त अवस्था आहे, तिर्यक योनीला जाईल. म्हणजे तुम्ही तादात्म्य कोणत्या गुणाचं धरलं आहे. उच्च कोटीची कर्म आहेत ना, त्याचं फल सात्विक ज्ञान आहे. एक साधारण मिडल ज्याला आपण म्हणतो तृष्णायुक्त रजोगुणी कर्म आहे. तृष्णा कधी त्यात मरत नाही, मोहात फसलेला माणूस आहे. आणि तमोगुणाचं तर बोलायचंच कारण नाही, अज्ञान बेस आहे याचं. हे 3 गुण प्रकृतीचे आहेत. ओळख देतो गुणा. आता 3 श्लोक शेवटचे कशाचे आहेत. गुणातीताचे. गुणातीत म्हणजे काय रे. देवाने सांगितलं जी व्यक्ती प्रकाश म्हणजे सत्वगुण, कर्म प्रवृत्ती रजगुण आणि मोह तमोगुण ह्या 3घांना सोडतो म्हणजे काय.
त्याला घाबरत नाही. ते तिन्ही गुण बाजूला झालेत, त्याला काही वाटत नाही, त्याचं दुःखी होत नाही. तो त्या गुणाच्या वर उठलेला असतो, त्याच्यामुळे त्याला गुणातीत म्हणावं. एवढा मोठा दगड मातीचा असला काय आणि सोन्याचा असला काय, हे जो सोनेरूप्या मृत्तिके समाम, तो गुणातीत आहे. ज्याच्याकरता निंदास्तुती समान आहेत, तो गुणातीत आहेत. कर्म करून जो भारी प्रवृत्ती आणि तिच्या कारणापासून बचावतो, तो गुणातीत आहे. गुणापासून मनाला हटवून घेणे गुणातीत. कसं काय हटवाल मग? ब्रह्मणः प्रतिष्ठा, अक्षर जगत वगैरे गुणातीत सांगितल्यानंतर मग अर्जुन आहेत ते. आता हा अतिउत्तम पुरुषोत्तम योग 15वा अध्याय आहे. याचं नावच पुरुषोत्तम योग. तात्पर्य आहे क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष, अव्यय पुरुष. लक्ष आहे की त्याचं आहे. संसारी असंसारी विश्वरूपी अश्वत्थाची विद्या आहे, हे कळून घेणं. अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. आधी त्याचा विस्तार सांगितला, फार मोठा विस्तार. देव म्हणतात विश्वरूपी अश्वत्थाची जी विद्या आहे, ही ज्याला कळली तो वेदज्ञ आहे, त्याला वेद कळला.